अध्यक्ष महोदय, या सरकारची कामगिरी उत्तम असती। तुम्ही नव्हतात या सरकारने ज्या पद्धतीने पुरवणी मागण्यांचा फुगवटा चालत आहे, पण यामध्ये शेतकरी काही दिसला नाही। अध्यक्ष महोदय, खरं तर 75,000 कोटीच्या या मागण्यामध्ये जे जाहीर केलं आहे सरकारनं पॅकेज, मागच्या वेळेस 31,628 कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं। अध्यक्ष महोदय, अतिवृष्टी आणि अवकाळीनं नुकसान झाले शेतकऱ्यांच्या संदर्भात कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18,500 रुपये देण्याचं गाजर दाखवलं आणि प्रत्यक्ष त्यांच्या खात्यामध्ये अध्यक्ष महोदय 8,500 रुपये टाकले गेले। अध्यक्ष महोदय, आणि या मिळवण्यासाठी ज्या अटी टाकल्यात, KYC ची अट टाकली, यामध्ये शेतकरी हतबल झाला आहे। ते पूर्ण होत नाहीत आणि अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळत नाहीत। अध्यक्ष महोदय, मी आपल्याला कृषी विभागाला मी कालही म्हणालो 6,000 कोटीची आवश्यकता असताना केवळ 616 कोटी रुपये देऊन तोंडाला पानं पुसण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि 4 महिन्यापूर्वी कृषी समृद्धी योजनेची मोठी घोषणा केली। दादा, पीक विम्याचे शिल्लक पैसे आहेत, जे प्रीमियमचे पैसे आहेत, त्यातून जर यावर्षी 500 कोटी जरी दिले असते तरी ही योजना शेतकऱ्यांच्या एकूण आजच्या परिस्थितीमध्ये त्याला मदतीसाठी प्रचंड मोठा फायदा झाला असता। अध्यक्ष महोदय, परंतु या कृषी समृद्धी योजनेला जे प्रीमियम आहे पीक विम्याचा शिल्लक शेतकऱ्यांना, ते सुद्धा पैसे आपल्याकडे दिले नाही। मग ते पैसे टाकणार कुठे? तुम्ही कुठे वळवताय? ते 5,000 कोटी रुपये शिल्लक आहेत, ते कुणाकडे जाणार आहेत? शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे आहेत ते, आणि तुमच्याकडे पैसे नाहीत। तुम्ही घोषणा केली 4 महिन्यापूर्वी, आम्ही दर वर्षाला 5,000 कोटी रुपये देऊ। त्या योजनेचं काय झालं? मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केल्याचं 5 वर्षामध्ये 25,000 कोटी रुपये खर्च करणार होते। शेतकऱ्यांना तुम्ही गृहीत धरून काहीतरी भोकणाळबाजी करून, भाषण करून वेळ मारून नेण्याचं विदर्भामध्ये काम होतं का? अध्यक्ष महोदय, 500 कोटी रुपये जर आता दिले असते तर ही योजना पूर्णत्वाने सुरू झाली असती। अध्यक्ष महोदय, पण दुर्दैवानं यामध्ये या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काही मिळालं नाही। आणि आता 2.5 महिने उरले असताना कृषीसाठी अर्थसंकल्पीय तरतूदच्या केवळ दादा 34% फक्त खर्चाला साहेब, 34%। ही अनास्था कशासाठी शेतकऱ्यांप्रती? 2.5 महिने शिल्लक आहेत। बजेटवरच्या एकूण तरतुदीच्या 34% जर खर्च होत असेल तर शेतकरी तुमच्या लेखी आहे का? शेतकरी तुमच्या नजरेपुढे आहे का? शेतकऱ्याला मदत करण्याची तुमची मानसिकता आहे का या सरकारची? हे या ठिकाणी दिसतंय। अध्यक्ष महोदय, सोयाबीन असेल, धान असेल, कापूस, कुठे हमी भाव मिळतोय या शेतकऱ्यांना? कुठल्याही ठिकाणी नाही। मी काल सोयाबीन दाखवलं अध्यक्ष महोदय, चांगल्या प्रतीचा सोयाबीन रिजेक्ट केला जातोय आणि व्यापारी ते 3,500-4,000 हजारामध्ये खरेदी करतायत। कुठे गेला हमी भाव? सोयाबीनला हमी भाव मिळत नाही, कापसाला हमी भावानं खरेदी होत नाही। काल मात्र काहीतरी 23 क्विंटल हेक्टरीची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडून झाली। आम्ही स्वागत करतो, पण राहिला कुठे कापूस शेतकऱ्याकडे? तो व्यापाऱ्यांच्या घशात गेलाय। कालची घोषणा मुख्यमंत्री महोदयांची शेतकऱ्यासाठी मदतीचा होताच नाही। त्या घोषणेतून फक्त फायदा हा व्यापाऱ्यांना होणार आहे, शेतकऱ्यांना अजिबात फायदा होणार नाही। दादा, मी आपल्याला पूर्ण जाणीवपूर्वक सांगतोय, कारण शेतकऱ्यांचा हा सगळा कापूस संपूर्ण व्यापाऱ्यांनी घशात घातलाय। बस इतर शेतकऱ्यांच्या नावाने हाच कापूस पुन्हा CCI कडे खरेदी विकला जाईल आणि 5,000 रुपयांनी खरेदी केलेला कापूस 7,700 रुपयांनी पुन्हा तो कापूस आपल्या व्यापाऱ्यांचा फायदा होईल 2,700 रुपयाचा। ही एकूण या परिस्थितीमध्ये आपण बघतो। अध्यक्ष महोदय, या मातीशी इमान राखणाऱ्या या बळीराजाची अवस्था पाहिल्यानंतर काय वाटतं आपल्याला? कुठलीही योजना सक्षमपणे राबवण्यासाठी किमान बाकी सोडून द्या, पण शेतकऱ्यासाठी असलेला बजेट तरी पूर्ण करा। आज 2.5 महिने शिल्लक आहेत। तुम्ही आपण सगळेजण चर्चा करतो शेतकऱ्यांच्या संदर्भात। 2.5 महिने शिल्लक असताना 34% बजेटच्या, कृषीच्या बजेटचा जर खर्च होत असेल तर शेतकऱ्याच्या संदर्भात आपली भूमिका त्या बळीराजाला मारण्याची आहे, बळीराजाला संपवण्याची आहे, हे या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिसून येत आहे। म्हणून आपल्याला विनंती आहे या प्रस्तावाच्या निमित्तानं की जर या योजना घोषित केलेल्या ज्या काही घोषणा आहेत त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी विदर्भातील लोकांना देऊन जावं। अध्यक्ष महोदय, राज्यात किमान दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतोय। 1 जानेवारी 2025 ते 31 ऑगस्ट 2025 या 8 महिन्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये
1183 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि ऑक्टोबरमध्ये जाहीर झालेले पॅकेज याचा कुठे गेला, काही उपयोग झाला का? का शेतकरी आत्महत्या करतोय? काहीतरी अंतर्मुख करून आपल्याला याचा विचार करावा लागेल. म्हणून मी सांगितलं पॅकेजची घोषणा झाली पण शेतकऱ्यांच्या पदरात फक्त 8,500 रुपये पडले. त्याच्या पलीकडं शेतकऱ्यांना काही मिळालं नाही. ही बळीराजाची काही फसवणूक चालली आहे आणि हे जे पाप आहे या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं पाप अध्यक्ष महोदय या सरकारचं पाप आहे असं मी मानतो. अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या संदर्भात असताना मी आपल्याला विनंती करणार आहे दादा की किमान या विदर्भातील शेतकऱ्यांचं यावर्षी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं. धान पूर्णतः अवेळी पावसामुळे तो धान पूर्णतः खराब झाला, पूर्ण धान पडून गेला आणि त्यामुळं त्या धानाला किंमत उरली नाही. बाजार कवडी मोल दराने धान खरेदी केला जातोय. खरेदी केंद्र पुरेशी नाहीत. म्हणून आमची मागणी आहे की या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मागच्या वेळेस निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपण मदत केली आणि त्याचं बोनस अर्धवट मिळालेलं आहे. पण आज सरकारने विदर्भातील धान उत्पादक कोकण असू दे, विदर्भ असू देत, सगळ्या ठिकाणी ठाणे, डहाणू, पालघर या जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालाय. म्हणून 1,000 रुपये प्रति क्विंटल या धानाला आपण बोनस जाहीर करूनच विदर्भातून जावं. नाहीतर पुन्हा तुम्ही जिल्हा परिषद मध्ये आलेत तर धान जसा आडवा पडला तुम्हाला त्या मतदानामध्ये आडवा पाडल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1,000 रुपयाचा बोनस आपण दिला पाहिजे. मागच्या वेळेस आपण 700 रुपयाचा बोनस दिला. त्यापेक्षा वाईट अवस्था आहे धान उत्पादक शेतकऱ्यांची. पूर्ण धान पाण्यामध्ये भिजला, कापून ठेवलेले जे धान होता, सरड्या होते ते संपूर्ण संपलेत आणि ते पाखड धान झाल्यामुळं व्यापारी घेईन असे झालेत आणि जो हमी भाव तर 16च पण कवडी मोलानी या धानाची आपण या ठिकाणी विक्री सुरू आहे अध्यक्ष महोदय आणि शेतकऱ्याला नागवलं जात आहे अध्यक्ष महोदय. म्हणून आपल्याला विनंती आहे की या निमित्तानं आपण एक महत्वाची घोषणा शेतकऱ्यांसाठी 1,000 रुपये प्रति क्विंटल धानाला बोनस देण्याची घोषणा करावी आणि शेतकरी समृद्ध योजनेला आपण किमान 500 कोटी रुपये त्यासाठी बजेटमध्ये तरतूद करावी अशी माझी अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे. काय महाराष्ट्रामध्ये चाललंय? कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत महाराष्ट्रात. कोण सुरू राहिले? महाराष्ट्र उद्ध्वस्त झालाय. कायदा आणि सुव्यवस्थेच्या आपण जर चर्चा करायला लागलो तर अध्यक्ष महोदय एक स्पेशल दिवस काढावा लागेल. इतक्या महाराष्ट्रामध्ये घटना घडत आहेत. आपण पाहिलंय कुठल्या याच्यामध्ये महाराष्ट्र पुढे गेलाय. आम्ही NCRBच्या अहवालानुसार सांगतोय अध्यक्ष महोदय. NCRBच्या अहवालानुसार गुन्ह्याच्या प्रकारामध्ये, भ्रष्टाचार आणि आर्थिक व्यवहारामध्ये आपण पारदर्शक कारभार सांगितला. पारदर्शक कारभार याला पारदर्शक म्हणतात. NCRBचा अहवाल पहा. महाराष्ट्र हा भ्रष्टाचारामध्ये 1 नंबरवर, आर्थिक गैरव्यवहारामध्ये 1 नंबरवर पोहोचलाय, देशामध्ये 1 नंबरवर पोहोचलाय. आणि राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक यांच्यावर झालेल्या अत्याचारामध्ये याच अहवालामध्ये ही आपली संस्कृती आहे. आपली संस्कृती धोक्यात आली आहे. राज्याच्या सिनियर सिटीजनचा सन्मान त्याच्यावर अत्याचार होत असेल तर हे राज्य कुणासाठी चालवलं जात आहे? यामध्ये सुद्धा ज्येष्ठ नागरिकांच्या अत्याचारामध्ये आपला राज्य पहिल्या नंबरवर आलाय आणि बाल गुन्हेगारीमध्ये हे राज्य आता 5व्या नंबरवर आलाय. जे 12-13 क्रमांकावर होतं आज 5व्या क्रमांकावर या राज्याला आणून ठेवला अध्यक्ष महोदय. ही अवस्था या राज्याची करून टाकली. आज दररोज काळी पिळवून टाकणाऱ्या घटना महाराष्ट्रात होत आहे अध्यक्ष महोदय. दररोज 8 बलात्कार सरासरी महिलावर, मुलीवर होत आहेत आणि यामध्ये याचा अर्थ प्रत्येक 3 तासाला महाराष्ट्रामध्ये एका चिमुकलीवर आणि एका महिलेवर अत्याचार होत आहे अध्यक्ष महोदय. आणि हे अत्याचार अमानुषपणे मारून टाकलं जातं. 3 वर्षाच्या मुलीला मारून टाकलं अत्याचार करून. काय किती सहन होईल? कसं सहन करू शकतो आम्ही? कुठली मानसिकतेमध्ये आम्ही आहोत? महिला जर सुरक्षित नसतील या राज्यामध्ये तर कोण सुरक्षित आहे? दर तासाला 8 बलात्कार होत आहेत अध्यक्ष महोदय. दररोज 51 अपहरण होत आहेत या राज्यामध्ये. हा माझा रिपोर्ट नाही, तुम्हाला पाहिजे असेल तर मी साईड देतो, त्यावर आपण सर्च करून घ्या. माझी तुम्हाला विनंती आहे की मी वस्तुस्थिती सांगतोय की नाही. बेपत्ता मुले मुंबईत मागच्या 32 दिवसामध्ये या राज्यातील 82 मुले बेपत्ता झाली. मागच्या 36 दिवसामध्ये. हा माझा आकडा नाही, हा मला आकडा पोलिसांच्याकडून मिळालेला आकडा. मी माहिती घेतलेल्यामधून आकडा माझ्या पुढे आलेला आहे. आणि यामध्ये आपल्याला सांगतो अध्यक्ष महोदय, मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जून ते डिसेंबर पहिल्या आठवड्यापर्यंत डिसेंबरच्या 370हून अधिक अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत. हे गंभीर नाही? राज्यकर्ते म्हणून, शासनकर्ते म्हणून आपण कुठे आहोत?
आपली काय भूमिका आहे या संदर्भात या ठिकाणी स्पष्टता होण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे अध्यक्ष महोदय। या 370 पैकी 268 मुली आहेत या लहान मुलामध्ये, 268, 72% या मुली आहेत, 72% अपहरण